नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची कोशिंबीर. जसं आपण वेगवेगळे पदार्थ उपवासाला करतो तसंच कोशिंबीरही करता येतात. ह्याच्यात मी आज तुम्हाला काकडीची कोशिंबीर आणि पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे. ही काकडीची कोशिंबीर आपण सर्रास खाल्ली जाते. आपल्याकडे साबुदाणा वडा खिचडी केली तर त्याच्यासोबत तोडणी लावतात. एरवी सुद्धा खातो आपणच. आणि पेरूची जर आगळी वेगळी कोशिंबीर आहे तर आपण दोन्ही बघून घेऊयात. चला तर मग. उपवासाची कोशिंबीर बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे एक काकडी किसलेली. ही छोटी काकडी आहे आणि मी बारीक किसणी किसली आहे आणि बिया राहू दिलेल्या आहेत. नंतर दही, मीठ, मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि जिरं. आणि पेरूच्या कोशिंबीरीकरता आपल्याला लागणार आहे एक बारीक आकाराचा चिरलेला पेरू. आता हा अत्यंत पिकलेला पेरू आहे, पिवळा. याचा मी गर काढून घेतला आहे, गर आणि बिया, आणि बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात. त्याच्याकरता आपण एक किसलेली काकडी टाकायची आहे. आता बिया तुम्हाला दिसत आहे कारण आम्हाला बिया आवडतात त्याच्यामुळे आम्ही ठेवल्यात. तुम्हाला आवडत नसेल तर काढून घ्यायच्या आहेत त्या. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडंसं. फार नाही लागत कोशिंबीरीत मीठ. कोथिंबीर घालायची उपवासाला चालत असेल तुम्हाला तर घाला, नसेल चालत तर सोडून द्या. दाण्याचं कूट घालायचं आहे. साखर घालायची थोडीशी. आता आम्हाला साखर आवडते, एखाद्याला साखर आवडत नाही किंवा शुगर असते तर मग ती वगळायची. आणि छान कालवून घेऊयात आपण. आता मी दही कमी टाकलेलं आहे कारण काकडीला स्वतःचं पाणी निघतं. तुम्हाला जर तेही नसेल तर पाणी काढू शकता तुम्ही आणि दही जास्त ॲड करू शकता. मी थोडंच घालणार आहे आता, जास्त घालत नाही आहे. आता ती एकदम पातळ होते चटणी. 2 चमचे दही घातलेलं आहे. छान कालवून घेऊयात. आता ही आपली उपवासाची कोशिंबीर रेडी आहे. आपल्याला आवडत असेल त्याला तुपाची आपण फोडणी घालूयात. आधी आपण आता फोडणीची मी तयारी करते आणि तुम्हाला दाखवते. आता एका कढईत मी इथे तूप तापत ठेवलेलं आहे. आपल्याला तूप आवडत नसेल तर तेल घातलं तरी चालणार आहे. त्यात घालूयात जिरं. जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया. आता तुम्हाला जर फोडणी नसेल त्याची डायरेक्ट मिरची वाटून घातली किंवा अख्खी अशी मिरची चिरून घातली ना तरी चालणार आहे. फार फोडणी घातलीच पाहिजे असं काही नाही आहे. तर ही फोडणी आपण कोशिंबीरीत घालून घेऊया. छान चालू आहे. आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे मस्तपैकी. आणि अशीच आपण आता पेरूचीही कोशिंबीर करून घेऊयात. बाउलमध्ये आपण आता ते मगाशी चिरलेले पेरू घ्यायचे आहेत. अगेन कोथिंबीर घ्यायची आहे लागेल तशी. दाण्याचं कूट. आता मी फार छोट्या प्रमाणात दाखवते आहे. आता जास्त लागतं आपल्याला. नॉर्मल एकाला जर खायचं असेल तर अख्खा पेरू लागतोच कोशिंबीरीत. मी हा छोटा घेतलेला आहे, एकदम छोटा पेरू. साखर घालते. पेरूमध्ये साखर नक्की घालायची. थोडंसं आंबटसर चव असते पेरूला, आंबट किंवा तुरट. तर मीठ घालायचं आहे. सगळं साहित्य आपण कालवून घेऊया छानपैकी. आता ह्याच्यामध्ये मी दही घालते आहे मगाशी घेतलेलं. इथे 2 चमचे घालते. आणि ह्याला काही पाणी सुटत नाही पेरूला, त्यामुळे दही तसं मनसोक्त घातलं तरी चालण्यासारखं आहे. आता ह्याला आपण फोडणी देऊयात. जशी सेम आपण कोशिंबीर दिली ना काकडीच्या तशीच ह्यालाही फोडणी देऊयात. फोडणी मी करून घेतलेली आहे आणि त्याच्यात घालते. मस्तपैकी आपली काकडीची पेरूची कोशिंबीर तयार झालेली आहे. करून बघा, एकदम स्वादिष्ट लागते आणि खायलाही छान आहे, पौष्टिक आहे. धन्यवाद.